नमस्कार. तर अंतरपाठ मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गौतमी टेन्शनमध्ये येऊन क्षितिजची वाट बघत असते आणि स्वतःशीच बोलत असते की मी उगाच यांना पाठवलं, कुठे राहिले असतील. आता हे तिथे क्षितिज येतो आणि म्हणतो बंदा हाजीर आहे. त्यावर गौतमी म्हणते की अहो काय गरज होती तुम्हाला उगाच इतक्या पावसात बाहेर जायची. यावर क्षितिज म्हणतो अगं तूच म्हणाली ना. गौतमी म्हणते अहो मी म्हणाली म्हणून लगेच कशाला जायचं, आधी तुम्ही इथे बसा. क्षितिजला ती बेडवरती बसवते आणि कपाटातून टॉवेल आणते आणि क्षितिजचे केस पुसायला घेते. त्यावरती आणि चिडून म्हणते बोलले म्हणून काय लगेच जायचं का, बाईक घेऊन जायची काय गरज होती. प्रतीक भाऊजींनी आणलं होतं ना आईस्क्रीम, मी खाल्लं असतं ना ते, नाहीतर उपाशी राहिले असते. अशी काय गरज होती एवढी. यावर क्षितिज म्हणतो अगं पण तू. तेवढ्यात गौतमी क्षितिजला मध्येच थांबवून म्हणते आधी चुका करायच्या आणि परत मग एक्सप्लेनेशन देत बसायचं. आता उद्या आजारी पडला तर किती महागात पडेल हे आईस्क्रीम. तेवढ्यात क्षितिज गौतमीच्या तोंडावरती हात ठेवून म्हणतो बस. गौतमी शांत होऊन क्षितिजकडे बघतच असते. दोघेही एकमेकांकडे बघत असतात. यानंतर क्षितिज गौतमीला सॉरी म्हणतो. तर गौतमी म्हणते नाही खरं तर मीच सॉरी म्हणायला हवं. यावर क्षितिज म्हणतो तू का, मी तुला न सांगता गेलो ना तर चूक माझी आहे, मग मी सॉरी. क्षितिज आणि गौतमीचं हे मी सॉरी चाललेलं असतं. मग क्षितिजने ते आणलेलं आईस्क्रीम गौतमीला क्षितिज स्वतःच्या हाताने भरवतं. मग गौतमीला आठवतं की कसं गौतमी हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा क्षितिजने तिला भरवलेलं असतं. तितक्यात आईस्क्रीम भरवता क्षितिज म्हणतो मी जान्हवीला भेटायला जाताना पण आईस्क्रीम घेऊन जायचो. तिचं पण असंच नखरे, हे नको ते नको. तिला कॉफीवाला आईस्क्रीम खूप आवडायचं. मग मी काय करायचो, प्लेन आईस्क्रीम घ्यायचो आणि त्यात कॉफी मिक्स करून न्यायचो, तिला कळायचंच नाही. हे सगळं क्षितिज गौतमीला सांगत असतो. मात्र इकडे गौतमीचा चेहरा पडलेला असतो. यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा, नीरज आणि विदूला हे ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात आणि गौतमी त्यांना सर्व करत असते. आप्पा म्हणतात गौतमी तूही बस. तितक्यात तिथे क्षितिज शिंकत येतो. त्याला खूपच सर्दी झालेली असते. ते बघून विदूला तिथून पटकन उठून क्षितिज जवळ जाते व त्याला म्हणते काय झालं क्षितिज, असं शिंकतोय का. आप्पा म्हणतात अगं विदूला त्याचं अंग गरम आहे का ते बघ. विदूला क्षितिजच्या डोक्याला हात लावून बघते व म्हणते अहो आप्पा याचं अंग तापलंय. मग आप्पा विचारतात काय रे, रात्री पावसात बाहेर पडलेलं ना म्हणून शिंका येत आहेत तू ना. मग क्षितिज म्हणतो हो आप्पा, गौतमीला आईस्क्रीम हवं होतं ना. विदूला क्षितिजला बसायला सांगते. आप्पा बोलतात क्षितिज डॉक्टरकडे जाऊन ये. यानंतर फोन वाजतो. आप्पा म्हणतात अवंतिका ताईचा फोन आलाय. आप्पा फोन घेतात आणि म्हणतात अवंतिका ताई काय बोलताय, काय सांगताय, कधी येणार आहात तुम्ही, खरंच येणार आहात का. सगळे खुश होतात. मात्र विदूलाचं तोंड वाकडं होतं. गौतमी विदूलाकडे बघून म्हणते वहिनी काय झालं, सगळे इतके खुश आहेत, तुम्हाला आनंद नाही आहे का. यावर विदूला थोडी चिडते आणि म्हणते गौतमी मलाही झालाय आनंद, पण काय आहे ना ऑफिसचं काम आहे ना सगळं, तेच डोक्यात चालत असतं माझ्या. तितक्या क्षितिज जोर जरा शिंकत असतो. यावर विदूला म्हणते गौतमी दुसऱ्या गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा ना जरा नवऱ्याकडे लक्ष घाल. आणि काय गरज होती त्याला पावसात आईस्क्रीम आणायला पाठवायची. आता आला ना ताप त्याला, आता जरा लक्ष दे त्याच्यावर, औषध वगैरे दे त्याला. तेवढ्यात क्षितिज म्हणतो वहिनी अगं तिची काही चूक नाही आहे, तिने जरी सांगितलं तरी गेलेलो मीच ना, माझी चूक आहे. हे ऐकून गौतमी खुश होते. विदूला इकडे स्वतःशीच बोलत असते हा क्षितिज जरा जास्तच हिची बाजू घ्यायला लागलाय. आप्पा म्हणतात कुठला विषय कुठे नेताय तुम्ही, तो विषय आता थांबवा. यानंतर विदूला म्हणते बरं मी ऑफिसला जाते. तर नीरज म्हणतो हो मी पण येतो. मग विदूला एकदम चिडते आणि म्हणते कशाला. सगळे एकदम शॉक होऊन विदूलाकडे बघतच असतात. विदूलाच्या लक्षात आल्यावर ते म्हणते अरे म्हणजे कशाला दगदग करतोय तू, ड्रायव्हर आहे ना आपल्याकडे, तो मला ड्रॉप पण करेल आणि पिकअप पण करायला येईल. असं म्हणून विदूला तिथून निघून जाते. गौतमी मात्र इकडे विचार करत असते या अशा का वागतायत, काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे. यानंतर आपल्याला पाहायला मिळतं गौतमी घरातील कामं करत असते. मात्र तिचं कामात लक्ष लागत नाही. तिला
सकाळी जे घडलेलं ते आठवत असतं, विदूला वहिनीचं बोलणं. ती म्हणते विदूला वहिनी अशा का वागतात, नक्की काय चालू असतं त्यांच्या डोक्यात. यांनी सांगितल्याप्रमाणे उदय भाऊजी गेल्यानंतर नीरज भाऊजींना व यांना वहिनींनीच वाढवले, स्वतःच्या आयुष्याचा त्याग केला, हे घर सांभाळलं, त्यांना लहानाचं मोठं केलं. पण कधी कधी वहिनी अशा वागतात ना, मनात एक वेगळीच शंका येते, काय असेल हे सगळं. तितक्यात फोन वाजतो. गौतमी तो फोन हातात घेऊन म्हणते वहिनीचा फोन त्या घरीच विसरल्या वाटतं. कुणाचा तरी सतत फोन येत असतो, काहीतरी महत्त्वाचा असेल म्हणून गौतमी तो फोन उचलून कानाला लावते. तर तिकडून डायरेक्ट, अहो विदुला मॅडम, तो क्षितिज मेला नाही, त्यात आमचा काय दोष आहे, ती गौतमी मध्ये आली म्हणून तो वाचला ना. हे ऐकून गौतमीला खूप मोठा धक्का बसतो. फोनवरती ते गुंड असतात, त्यांनी क्षितिजला मारण्याचा प्लॅन केलेला असतो ते, आणि ते विदुलाला त्याच्या कामाचे पैसे मागत असतात. गौतमीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती तशीच उभी असते. तिथे नीरज येतो. गौतमीचं लक्ष नसतं. नीरज म्हणतो अगं वहिनी काय झालंय, वहिनी तू ठीक आहे ना. तर यावरती गौतमी म्हणते एकदम जड शब्दांनी हो. यानंतर आपण पाहतो विदुला कदम यांना ओरडत असते, अहो कदम किती तुम्हाला बोलवायचं, तो डेस्कवरती जो फोन आहे तो काही शोला ठेवला आहे का, उचलत का नाही, मला काही कारणं देऊ नका, मी जे काम सांगितले ना ते ऐकलं का नाही पैसे ट्रान्सफर केले माझ्या अकाउंटवर. कदम म्हणतात सॉरी मॅडम, काही झालं तरी ते पैसे मी तुमच्या अकाउंटवर ट्रान्सफर नाही करू शकत, आप्पांना विचारल्याशिवाय मी ते पैसे नाही देऊ शकत. विदुला म्हणते ठीक आहे, मग साळवी साहेबांना येऊ द्या, बोला मग तुम्ही त्यांच्याशी आणि मग बघा ते तुमच्यासोबत काय करतायत ते. यावर कदम म्हणतात तुम्ही सांगण्याआधी ही गोष्ट मीच आप्पांच्या कानावर घालतो. यावर विदुला रागाने कदमला तिथून निघून जाण्यास सांगते. कदम जेव्हा तिथून जातात तेव्हा विदुला म्हणते कदम तुला तर मी सोडणार नाही. यानंतर आपण पाहतो आप्पा फोनवरती सांगत असतात की पूजेचं सामान घेऊन यायचं आहे, घेऊन या. तिथे नीरज आणि क्षितिजसुद्धा असतात. तितक्यात विदुला ऑफिसमधून येते आणि म्हणते काय सांगायचं आप्पा, ऑफिसमध्ये खूप दगदग होते. ऑफिसमध्ये आपण ज्या डील करतो, मीटिंग्स करतो, त्याच्यापेक्षा आपण घरातल्या माणसांना जेवण करतो ना, आणि ते खाताना त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो ना, त्याचं जे समाधान असतं ना, ते काय असतं हे ऑफिसमध्ये मला कधीच सापडलं नाही. खूप दगदग होते. तितक्यात तिथे गौतमी येते आणि म्हणते वहिनी मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मग विदुला म्हणते बोलूया ना, मी जरा दमून आले आहे ना, फ्रेश होते आणि मग बोलू, म्हणून तिथून जायला निघते. गौतमी पाठून जोरात ओरडते, म्हणते थांबा. हे बघून सगळेच उठून उभा राहतात. विदुला म्हणते काय झालं, अशी का बघतेस आणि या टोनमध्ये माझ्याशी का बोलते तू. गौतमी म्हणते का अनएक्सपेक्टेड आहे ना, मला सुद्धा हे अनएक्सपेक्टेड आहे. तुम्ही इतक्या खालच्या थराला जाऊन वागाल असं वाटलं नव्हतं. या घरातील माणसांबद्दल तुमच्या मनात इतका द्वेष आहे हे माहीतच नव्हतं मला. सगळे एकमेकांकडे बघत असतात की नक्की चाललंय तरी काय. गौतमी म्हणते या मायेच्या मुखवट्यामागे एक क्रूर चेहरा लपलाय, याची कधी कल्पनाच नव्हती. इतक्या खालच्या थराला जाऊन वागण्याची हिंमत कशी झाली. यावर क्षितिज म्हणतो गौतमी तू काय बोलते, याचं भान आहे का तुला. यावर गौतमी म्हणते काय बोलते याचं भान आहे, मला उलट आत्ता आले, आत्ता माझं डोकं ठिकाण्यावर आलं आहे. आप्पा म्हणतात गौतमी काय झालं आहे, या विदुलाला इतकं का वाईट बोलते, असं काय झालं आहे. गौतमी म्हणते आप्पा मला वहिनींबद्दल खूप मोठी गोष्ट कळले, या जशा दाखवतात ना तशा त्या अजिबात नाही आहेत. क्षितिज म्हणतो म्हणजे. यावर गौतमी सांगते क्षितिज फॅक्टरीमध्ये जो अपघात झालेला तो अपघात नव्हताच. हे ऐकून विदुलाचा चेहराच बदलतो. आप्पा म्हणतात काय, कसला अपघात, सांगा मला नक्की नीट काय झालेलं. यावर गौतमी सांगते आप्पा आम्ही जेव्हा हार्डेकरांकडे गेलेलो ना तेव्हा काही माणसांनी क्षितिजला मशीनमुळे शॉक बसेल अशी व्यवस्था केलेली. नशीब ही गोष्ट माझ्या कानावरती आली म्हणून मी क्षितिजला सावधान केलं आणि त्या सगळ्यात मलाही हलकासा शॉक बसला. डॉक्टर होते म्हणून माझ्यावर वेळीच उपचार झाले. पण आप्पा क्षितिजने त्या मशीनला हात लावला असता ना तर ते आज आपल्यात नसते.
होते हे सगळं विदूला वहिनीमुळे झाले. त्यांचा हात आहे यात सगळ्यात. यावर नीरज म्हणतो, काय बोलते वहिनी? गौतमी म्हणते, हो, आणि इतकंच नाही तर आम्ही मुंबईवरून परत येताना घराचे दरवाजे खिडकी बंद करून गॅस ऑन करून जाण्याचा सुद्धा विदूला वहिनीच होत्या. गॅसचा स्फोट व्हावा आणि आप्पांचा जीव जावा अशी योजना आखलेली त्यांनी. आप्पा म्हणतात, काय? गौतमी म्हणते, हो, एक एक करून या घरातल्या सगळ्यांना संपवायचा घाट घातलाय वहिनींनी. एक आदर्श सून, आदर्श वहिनी या मुखवट्यामागे एक क्रूर बाई लपली. नीरज भाऊजी आणि यांना आई म्हणून वाढवणाऱ्या या बाईची लायकीच नाही आहे आई म्हणून घ्यायची.